राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधी तुम्ही जे 10, 11, 12 जण आहात ते कोणत्या नावाने आता इथून पुढे तेवढा टेम्पररी काय काम करणार यासाठी 3 नावं विचारलेली आहेत। चिन्ह काही विचारलेलं नाही कारण राज्यसभेत चिन्ह लागत नाही, त्याला फुली मारावी लागते आणि त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकांसाठी नावं देण्याचं काम होईल। कदाचित ते पुढे कंटिन्यू होईल, पण आपण आज जी पदं घेतलेली आहेत त्या पदांना आपल्या पवार साहेबांना साजेसं पवार साहेबांच्या कडून येणारं नाव जे काही आपल्या पक्षाचं राहील ते आपल्याला मिळेल आणि आपण त्या नावाने इथून पुढे घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे। चिन्ह नवीन घ्यावं लागलं तर ते चिन्हही घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे। मला आठवतं की 1999 साली घड्याळ चिन्ह घेतलं तर मला भीती वाटायची की घड्याळ लोकांच्या पर्यंत पोहोचेल, काही नवीन आहे म्हणून घड्याळाचे प्लास्टिकचे बिल्ले मोठ्या प्रमाणात मी छापून लहान मुलांच्याकडे देऊन वाटप करायचो। कल्पना आहे की लोकांना आपलं घड्याळ कळलं पाहिजे। लोक आपल्यापेक्षा फार पुढे आहेत। लोक कुणाचं कुठलं चिन्ह आहे हे ओळखतातच, पण आता नावाने आणि व्यक्तीने काम चांगलं केलं असेल तर त्याला मत देतात। त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका। पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवार साहेब ठरवतील, पण आपला नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करायची गरज नाही आणि तुमचं कर्जत जामखेडचं नाणं खणखणीत आहे, त्यामुळे तुम्हाला कुणाला चिंतेची गरज नाही। रोहित दादांनी सांगितलं की जिल्ह्यात काम करायला जरा काही लोकांनी जायला पाहिजे, ही योग्य कल्पना आहे। त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात देखील तेवढंच प्रभावी काम करावं। आमची ही यात्रा जी चालू आहे ती यात्रा वेगळ्या मतदारसंघात लोकसभेच्या जाते। आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला हा पहिला मतदारसंघ आहे। 3-4 मतदारसंघ नगरला बोलवून घेण्यात आलेले आहेत, कारण आता काल ही गोष्ट झाल्यामुळे परत शिरूरला हे करून पुणे जिल्ह्यातले काही मतदारसंघात उद्या मी जाणार आहे। पण आपल्या सर्वांना या ठिकाणी नगरची सुरुवात करताना कर्जतकरांना भेटावं, जामखेडकरांना भेटावं म्हणून आज छोटेखानी ही बैठक या ठिकाणी ठेवली। अतिशय उत्साहाने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। ही लढाई बरीच मोठी आणि लांबची आहे। आपण का लढतोय याचाही विचार तुमच्या मनात असणं आवश्यक आहे। आपण सगळ्यांनी या भागामध्ये आबासाहेब निंबाळकरांचं नेतृत्व अनुभवलेलं आहे। महात्मा गांधींच्या विचारानं चालणारी ती पिढी ही कधी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं असेल असं मला वाटत नाही। पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची प्रथा पूर्वी नव्हती। फार फार तर पोलिसाला विनंती करायची की बाबा असं असं झालंय, ह्याची बाजू योग्य वाटते, योग्य तो न्याय कर। पण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केल्याशिवाय न्याय मिळत नाही अशी माझी नाही, भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची खात्री झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचा हा आमदार त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, 5 गोळ्या मारल्या असं मीडियाला ठामपणाने सांगतो। ज्याला गोळी लागली आहे त्याची तब्येत आहे का गेला अजून काही कळायला मार्ग नाही। हृदयाच्या जवळ गोळी लागली आहे, किडनीच्या जवळ गोळी लागली आहे, आणखीन कुठं लागली असेल, तो आहे का नाही याच्यावर चर्चा नाही। ज्याला गोळी लागली आहे तो सत्तेत असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पदाधिकारी होता, दोघं तिघं। त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जाऊन गोळ्या मारल्या। आता या घटना एवढी गंभीर घटना आहे, मुंबईच्या आसपास सगळीकडे या गँग आहेत। गँग जमिनी हडप करणे, जमिनी एकमेकाच्या असतील तर त्यात शिरणे, परस्पर जमिनीची विल्हेवाट लावणे, इमारती बांधणे,
फ्लॅट विकणे, परवानग्या न काढणे, हा सगळा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या उपनगराच्या वेगवेगळ्या भागातले असे इश्यू फार मोठे आहेत. आता जे आमदार ज्यांनी गोळीबार केला ते काय म्हणतात, तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही. ते असं म्हणतात की मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, ते भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा गद्दारी करणार आहेत, त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करत आहेत, त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. हे आम्ही नाही म्हणत. हे 105 आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा एक आमदार गोळीबार केल्यानंतर ही वाक्य उच्चारतो. आता याची चौकशी झाली पाहिजे की नाही? किमान करोडो रुपये खाल्ले ह्याची तर चौकशी करा. महाराष्ट्रामध्ये असा प्रकार कधीच आपण ऐकलेला नव्हता. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून तो जे बोलला त्याच्यावर एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री आणि आमदार एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गाराने घेऊन गेले की हे कसं काय आपल्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार झाला, हे सहन कसं करायचं. पण हे सहन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. ते ज्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन गेले त्या बिचाऱ्या माणसानं सगळं सहन करायचं ठरवलेलं आहे. त्याच्या हातात काही नाही. सत्ता असेल. आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचं काम झालेलं आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असा याचा नेहमी अनेक जण उल्लेख करतात. मी मेहबूब शेखला म्हटलं, तू मेहबूब काय भाषण करतो का म्हटलं. मी म्हटलं तू म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलो, बिहार करताय का. म्हटलं बेट्या करताय नाही, झालेला आहे. झालेलं आहे. आता ह्याच्या बिहारमध्ये असं होत नाही.